हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल वाइब्स विथ शरयू. आजचा व्लॉग आहे माझा आमच्या ट्रिपच्या पहिल्या दिवसाचा, जो की सुरू होत आहे एअरपोर्ट वरून. आम्ही निघालो होतो राजस्थानला आणि आमची फ्लाईट होती मुंबई टू जयपूर. आम्हाला तसा थोडा वेळच झाला होता. आमची फ्लाईट होती 3:30ची, पण नंतर ती झाली 2:15 वाजता. आम्हाला पण थोडा वेळ झाला होता, त्यामुळे आम्ही थोडंसं गडबडलेलो होतोच. आणि आत एअरपोर्टमध्ये जाऊन बघतोय तर आतमध्ये पण खूप गर्दी होती, गोंधळ होता. त्याचं कारण असं की त्या दिवशी एअर इंडिगोच्या बऱ्याच फ्लाईट्स कॅन्सल झाल्या होत्या आणि ज्या फ्लाईट्स होत्या त्या खूप वेळानंतर टेक ऑफ करणार होत्या. त्यांच्या टाइममध्ये खूप जास्त अंतर होता. 28 तासानंतर त्या टेक ऑफ करणार होत्या. त्यामुळं थोडंसं वाईटच वाटलं, कारण खूप लोक असे बराच वेळ ताटकळत बसले होते. आणि लकीली आमचं इंडिगोचं नव्हतं तिकीट, आमचं होतं स्पाइस जेटचं. सो असा सगळा सीन झाल्यानंतर फायनली आमची जर्नी सुरू झाली. आणि चला आता मी दाखवते आमची जर्नी. तर गाईज, सर्वात आधी आम्ही निघालो टर्मिनल 2कडे, जिकडून डोमेस्टिक फ्लाईट्स ये जा करत असतात. आणि इथे पोहोचल्यानंतर आमचा पहिला टास्क होता तो म्हणजे बोर्डिंग पास स्कॅन करून घेऊन आतमध्ये एंट्री करणे. बोर्डिंग पास स्कॅन केल्याशिवाय किंवा आपल्याकडे बोर्डिंग पास असल्याशिवाय आपल्याला या मेन गेटमधून आतमध्ये जाता नाही येत. सो इट इज कंपल्सरी. आणि इकडचा टास्क झाल्यानंतर आम्ही आतमध्ये आलो. मी तर खूप जास्त एक्सायटेड होते आणि हॅपी पण होते, कारण आम्ही निघालो होतो राजस्थानला. आणि राजस्थान हे लोकेशन बऱ्याच दिवसापासून माझ्या बकेट लिस्टमध्ये वेटिंगला होतं. आणि फायनली आम्ही निघालो होतो राजस्थानला. सो एक्साइटमेंट लेवल थोडी खूप जास्त हाय होती. सो मी एक्सप्लोअर करायला चालू केलं आणि मला तिथे पहिल्यांदा दिसलं ते होतं क्रॉसवर्ड. ह्यामधल्या काळात माझं फोटोशूट आणि लॉगिंग सुरूच होतं. त्यानंतर आम्ही पुढे निघालो तर दिसला मला काउंटर मनी एक्सचेंजचा. तिकडून फॉरेनर, बाहेरचे लोक किंवा आपले इथले जाणारे लोक मनी एक्सचेंज करून घेत असतील. आणि हे थर्ड गोष्ट दिसली ती होती की फ्री वायफाय. जो आपल्याकडे बोर्डिंग पास असतो तो जर स्कॅन केला तर इकडून आपल्याला फ्री वायफाय मिळू शकते. आता जो बोर्डिंग पास होता तो आमच्याकडे ऑनलाईन तिकीट बुक केल्यामुळे गोष्टी सगळ्या आमच्याकडे ऑलरेडी सेट होत्या आमच्या, त्यामुळे या भल्या मोठ्या क्यूमध्ये तर आम्हाला थांबावं नाही लागलं. पण ही जी क्यू दिसते ती होती सेकंड क्यू. आणि इथून तर जाणं भाग होतं, कारण इथे होता आमचा सेकंड चेक. आणि इकडे बराच गोंधळ दिसत होता, कारण बऱ्याच लोकांची फ्लाईट्स खूप डिले होता आणि खूप वेळानंतर टेक ऑफ करणार होत्या आणि त्या होत्या एअर इंडिगोच्या फ्लाईट्स. सो आम्ही तिकडून बोर्डिंग पास स्कॅन करून बाहेर निघालो आणि नंतर आम्ही गेलो बसमध्ये. आणि त्या बसनी आम्हाला सोडलं आमच्या फ्लाईटपर्यंत. आणि या फ्लाईटपासून जिकडे आमचा चेक झाला होता, जिकडून आमचं सेकंड सिक्युरिटी चेक झाला होता, तिथून या फ्लाईटपर्यंत डिस्टन्स खूप होता. त्यामुळे आम्हाला बसमधून इथेपर्यंत सोडण्यात आलं. आणि इथं जो चेक झाला तो होता आमचा थर्ड चेक. म्हणजे आम्ही इथे थर्ड टाईम बोर्डिंग पास स्कॅन करून घेतला आणि त्याच्यानंतर आम्हाला फायनली फ्लाईटमध्ये एंट्री मिळाली. आता फ्लाईटमध्ये एंट्री मिळाली तर पहिला टास्क काय होता तर आपापल्या सीट्स बघून घ्यायच्या कुठे आहेत वगैरे. आणि ते काम होतं अजितचं, तर तो फाइंड आउट करत होता. आणि लास्ट टाईम आम्ही आमच्या बॅग आमच्यासोबत कॅरी नव्हत्या केल्या, पण यावेळी आमच्या सगळ्या बॅग्स आमच्यासोबतच कॅरी केल्या होत्या. तर अशा सगळ्या गोष्टी झाल्या. आम्ही आतमध्ये एंटर केलो, आमच्या सीट्स पकडल्या आणि छान सेट झालो.
तर माझं एक्सप्लोअर करायचं काम सुरू होतं. बाहेर एअर इंडिगोच्या बऱ्याच फ्लाईट्स अशा रेस्ट करताना दिसत होत्या, कारण होतं की एअर इंडिगोच्या फ्लाईट्स त्यांचा गोंधळ सुरू होता आणि यामध्ये ना बऱ्याच लोकांना ताटकळत पण राहावं लागलं. प्लस एअर इंडिगोचा नाही का एअर इंडिगोचं नुकसान पण बरंच झालं त्या दिवशी. तर या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आम्ही निघालो आणि आमचं विमान धावपट्टीवरून धावत होतं मस्तपैकी. सो बराच वेळ हे झाल्यानंतर फायनली आमच्या विमानाने टेक ऑफ केलं होतं. तोपर्यंत माझा दंगा सुरूच होता, कारण मला विंडो सीट मिळाली होती. त्यामुळे मी खूप खुश होते, कारण फ्लाईटमध्ये बसलं आणि विंडो सीट नाही याला काहीच पॉईंट नाही आहे. सो मला तर मिळाली होती आणि तोपर्यंत म्हटलं थोडा टाईमपास माझा सुरू होता फोटो आणि व्हिडिओचा. या सगळ्या गोष्टी आटोपल्या आणि 2 तासांमध्ये आम्ही जयपूरला पोहोचलो. तोपर्यंत माझं एक्सप्लोअर करणं सुरू होतं. खाली मुंबई शहर दिसत होतं. हा व्ह्यू पण ना अमेझिंग असतो बरं. विंडो सीट आणि हा खालचा व्ह्यू बघत राहणं अमेझिंग असतं. आणि 2 तासातच आम्ही लँड होणार होतो जयपूरला. आणि तिथे पोहोचल्यानंतर तिथलं ॲम्बियन्स आणि ते एअरपोर्टसुद्धा मला खूप आवडलं. एकदम सुंदर होतं आणि क्लीन होतं. आणि इथून आम्ही आमची पुढची जर्नी स्टार्ट केली.